पुणे आणि पिंपरी विषारी दारू मृत्यू प्रकरणामध्ये रोहित पवार हे ससूनच्या अधिकाऱ्यांवर संतापलेत। ससूनचे अधिकारी आणि रोहित पवार यांच्यामध्ये वाद झालेला आहे। मृतांची माहिती द्यायला टाळाटाळ केल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मीडियाला सांगतो, तुम्ही आम्हाला सांगितलं की हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही सांगू शकतो की तुम्ही सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करताय ज्या मीडियाला आम्हाला हेच बोलावं लागेल ना। 15 लोक गेली ह्याच्यात तुमच्याकडे काहीच माहिती नाही। गोड्या किती आल्या कॉन्फिडेन्शियल मी आता मीडियाला सांगतो, तुम्ही आम्हाला सांगितलं की हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही सांगू शकतो की तुम्ही सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करताय ज्या मीडियाला आम्हाला हेच बोलावं लागेल ना। 15 लोक गेली ह्याच्यात तुमच्याकडे काहीच माहिती नाही। गोड्या किती आल्या आणि याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, रोहित पवार हे ससूनच्या अधिकाऱ्यांवर संतापलेले आहेत, काहीशी शाब्दिक बाचाबाची देखील तिथे झाली आहे, काय घडलंय? खरं तर बघितलं तर विषारी दारू पिल्यामुळे पुण्यातील अनेकांचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यूमध्ये पडलेले त्यांची जी डेड बॉडी आहे ती आता ससून रुग्णालयात आहे। त्या ठिकाणी नातेवाईक जे आहेत त्यांना ससून प्रशासनाकडून अधिकृत जी माहिती जी आहे किंवा त्यांच्याशी जी बातचीत जी आहे ती केली जात नाहीये आणि हीच तक्रार घेऊन रोहित पवार जे आहेत ते ससूनच्या अधिकारी जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचले होते। मात्र ससूनच्या डॉक्टरांकडूनही त्यांना जी माहिती आहे ती देण्यात नाही आलेली, त्यामुळे टाळाटाळ करण्यात आलेली आहे। त्या दरम्यान ससूनचे डॉक्टर आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं समोर आलेलं आहे। त्याचा व्हिडिओ सुद्धा आता या ठिकाणी समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या ठिकाणी बघितलं तर रोहित पवार जे आहेत ते ज्यांचं मृत झालेल्या नातेवाईकांच्या वतीने त्या ठिकाणी डॉक्टरांकडून माहिती घेण्यासाठी गेले होते। मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांकडून त्यांना माहिती जी आहे ती सरळपणे न द्यायचा आरोप जे आहे ते रोहित पवारांनी केला आणि त्या दरम्यानच त्या ठिकाणी डॉक्टर आणि रोहित पवारांच्यात शाब्दिक बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे रोहित पवार या प्रकरणाचे वरिष्ठांनाही तक्रार करणार असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। ते मात्र ज्या पद्धतीने मृतांचे नातेवाईक आहेत त्यांना माहिती दिली जात नाही, याचीच माहिती जी आहे ते रोहित पवार घेण्यासाठी ससूनच्या डॉक्टरांना आणि अधिकाऱ्यांना भेटले होते। मात्र त्यांच्याकडून त्यांना ही माहिती देण्यात आली नाहीये। त्यामुळे त्या ठिकाणी बघितलं तर ससूनचे डॉक्टर आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडे काहीच माहिती नाही। गोड्या किती आल्या कॉन्फिडेन्शियल मी आता मीडियाला सांगतो, तुम्ही आम्हाला सांगितलं की हे कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे आम्ही सांगू शकतो की तुम्ही सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करताय ज्या मीडियाला आम्हाला हेच